and here we go. And we are off to Bhimashankar. So जैसा कि आप देख सकते हैं गाइस, अभी हम आ गए लोनावला में। लोनावला में हम लोनावला में अभी हम नाश्ता करेंगे। इसके बाद हमारा राइड भीमाशंकर का कंटिन्यू करेंगे। आप देखते रहिएगा। ऐसा बोलता है तो भीमाशंकर या रोडने आय गेस 20 किलोमीटर अजून लांब आहे, म्हणजे फार फार तर एक 20 मिनटं 25 मिनटं पकडा। आणि खूप मजा येते, काय खूप बेस्ट सिनरी आहे। तुम्हाला मी आता एक हा क्यू शॉट देईल। तळेगाव क्रॉस करून आता चाकणला आम्ही आलो आहोत। इथून पुढे भीमाशंकरचा रस्ता आहे। उला की जाना में को सकाळी भेटलेलो झाली। सकाळी 6:30 वाजता निघालेलो गाईज, आणि आता 3:30 वाजलेत, आम्ही पोचलो आहे। मध्ये थोडा रस्ता चुकामुक झाला म्हणून, आणि फायनली आम्ही भीमाशंकर ही बाईक ट्रिप कंप्लीट केली। आता घरी गेलो ती पोचलो ती कंप्लीट होती ती। बट येस, मजा आली। नवीन रस्ते बघितले, नवीन लोक बघितली, नवीन गाव बघितलं, आणि खरंच नेचरमध्ये येऊन खूप बरं वाटतं। फायनली पोचलो आहे। सो फायनली गाईज शंकराचं दर्शन झालं आहे। आकाश, येस, एनी एक्सपिरियन्स यू वॉन्ट टू शेअर? एकदम घाईघाईत झालं दर्शन। अच्छा, बघायला असं नीट नाही मिळालं, पण बरं वाटलं। आज आय थिंक कार्तिक हे आहे ना, कार्तिकी पौर्णिमा म्हणून खूप गर्दी होती। सो एवढं नाही बघायला भेटलं, बट ठीक आहे, फाईन। येस, मलेशिया ना किथे भी कोई फर्क सी, ना किथे भी कोई शर्त सी। तर काय बोलतात माझे भाई लोग, बहन लोग, वॉचिंग दिस व्लॉग फ्रॉम पाताल लोग, भूलोग एंड स्वर्ग लोग। आम्ही आलो आहे। आम्ही जस्ट 12:30 वाजले त्यांनी आम्ही भीमाशंकर आमचा ट्रॅव्हल करून पूर्ण आलो आहे। म्हणजे डोळे पूर्ण त्या धुळीमुळे असे एकदम लाल लाल झालेत। आणि आय गेस आकाश पण खूप थकलो आहे, मी पण थकलो आहे। आता आम्ही जाऊन मस्त झोपू। येस, तो बोलतोय बोचा आता फ्रीजमध्ये कापून ठेवणार आहे। एवढा बोचा बाईकवरती बसून दुखलाय। मग आता लिटरली अजून वाटत मी बाईकच चालवतो कंटिन्यू। सो येस, दिस वॉज माय फर्स्ट राईड विथ माय ओन बाईक पारो, अँड इट वॉज व्हेरी स्पेशल फॉर मी। खूप मस्त गेली ट्रिप। खूप गोष्टी चुकामुका झाल्या जे मला समजल्या, जे नेक्स्ट ट्रिपमध्ये मी डेफिनेटली नाही होऊन देणार।
आणि येस गाईज, तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला सांगा. भीमाशंकरबद्दल तुम्हाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, कुठचा वे चांगला आहे, कुठचा डे चांगला आहे, कुठचा सीझन चांगला आहे, की काय करू शकतो, तिथे अजून काय बघू शकतो, तुम्हाला ह्या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा. फार तर आम्ही मंदिरच करून आलो, तिथे अजून 2-3 गोष्टी होती जी बघायची होती, पण नेक्स्ट टाइम करू. देयर इज ऑलवेज नेक्स्ट टाइम. आणि येस, तोपर्यंत तुम्ही बघत राहा कच्चा ब्लॉग, क्योंकि रॉय बॉस.